नमस्ते पालकांनो, मनसंवाद या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे तरुण मुलं पालकांपासून काही गोष्टी लपवायला का लागतात. पालकांनो, तुमच्याही घरात असं घडतंय का की तुमचं मूल 13-14 वर्षाचं झालं की अचानक शांत झालंय, ते सतत आपल्या खोलीचा दरवाजा बंद ठेवतंय, आपल्या मोबाईलला पासवर्ड लावतं आणि तुम्ही विचारलं की काही नाही असं म्हणून विषय टाळतं. पूर्वी तुमच्या मागे मागे करणारं मूल आता तुमच्यापासून गोष्टी लपवायला लागलंय का? अनेक पालकांना असं वाटतं की मूल हाताबाहेर गेलंय किंवा काहीतरी वाईट करतंय. मुलं गोष्टी का लपवतात, यामागे त्याचं कोणतं मानसशास्त्र असतं आणि हा संवाद पुन्हा कसा सुरू करायचा, चला अगदी सोप्या भाषेत हे सगळं समजून घेऊया. नेहमीप्रमाणेच या समस्येमागचं मानसशास्त्र आपण जाणून घेऊया. पालकांनो, आधी एक गोष्ट समजून घ्या. जेव्हा मूल 13 ते 18 या वयोगटात असतं तेव्हा त्यांच्या शरीरात आणि मनात प्रचंड हार्मोनल बदल होत असतात. या वयात त्यांना स्वतःची एक ओळख हवी असते, आयडेंटिटी हवी असते, स्वतःची प्रायव्हसी हवी असते. त्यांना असं वाटत असतं की आता मी लहान राहिलेलो नाही, मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकतो. पण आपण मात्र त्यांना अजूनही 5 वर्षाच्या मुलासारखंच वागवतो. मुलं आवर्जून गोष्टी लपवत नाहीत, तर काही विशिष्ट कारणांमुळं ते बोलणं बंद करतात. ती कारणं कोणती? चला पाहूयात. मुलं गोष्टी लपवण्याची 3 मुख्य कारणं आहेत, ती आता आपण बघूयात. सगळ्यात पहिलं कारण ओव्हर रिॲक्शनची भीती. हे सर्वात मोठं कारण आहे. समजा एखाद्या मुलाकडून शाळेत किंवा कॉलेजमध्ये काही चूक झाली किंवा परीक्षेत कमी मार्क्स भेटले किंवा तो परीक्षेत नापास झाला, तर मुलाला असं वाटतं की आपण आपल्या आईबाबांना सांगावं. पण त्यांच्या डोक्यात लगेच एक विचार येतो, मी जर का हे बाबांना सांगितलं तर ते अख्खं घर डोक्यावर घेतील आणि आईला सांगितलं तर ती मारेल किंवा लगेच रडायला लागेल आणि घरामध्ये महाभारत घडेल. या ओव्हर रिॲक्शनच्या भीतीमुळं मुलं समस्या सांगण्याऐवजी ती लपवायला जास्त सुरक्षित समजतात. आता कारण दुसरं, सतत मिळणारे सल्ले किंवा लेक्चर. तरुण मुलांना रोज रोज मिळणारी प्रवचनं, लेक्चर अजिबात आवडत नाहीत. ते जेव्हा एखादी गोष्ट सांगायला येतात तेव्हा त्यांना आपण फक्त कुणीतरी त्यांचं ऐकून घ्यावं असं वाटत असतं. पण आपण आई बाबा काय करतो, ते बोलायच्या आधीच आपण आपलं लेक्चर सुरू करतो. मी तुझ्या वयाचा होतो तेव्हा असं करायचो, तसं करायचो, किंवा तू आत्ता कसा बसा अभ्यास करतेस, मी असं केलं होतं. जेव्हा मुलांना वाटतं की समोरून फक्त लेक्चर मिळणार आहे तेव्हा ते बोलणंच बंद करून टाकतात. आणि तिसरं कारण म्हणजे मित्रांचा वाढता प्रभाव. या वयात मुलांना आपल्या आई वडिलांपेक्षा त्यांचे मित्र जास्त जवळचे वाटतात. त्यांना ते समजदार वाटतात. का? कारण मित्र त्यांच्यावर कोणतंही जजमेंट करत नाहीत, त्यांच्या चुकांवर ओरडत नाहीत. त्यामुळं मुलं घरात गोष्टी लपवून मित्रांशी शेअर करायला लागतात. मग पालकांसाठी प्रॅक्टिकल तोडगा कोणता? मग पालकांनो, आता काय करायचं? मुलांची हेरगिरी करायची का चोरून फोन बघायचा? अजिबात नाही. त्यासाठी सगळ्यात पहिली टीप, मुलांसोबत कन्सल्टंट सारखं वागा. त्यांचे पोलीस बनू नका. त्यांचा फोन तपासणं किंवा त्यांचा संशय घेणं हे सगळं बंद करा. जितका तुम्ही संशय घ्याल तितकी मुलं दूर जातील. आता दुसरी टीप, जेव्हा मुलं काही सांगत असतील तेव्हा ते शांतपणे आधी ऐकून घ्या. त्यांना पूर्ण बोलू द्या, मग शांतपणे तुमचं मत मांडा. आणि आता तिसरी टीप म्हणजे त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करा. त्यांच्या खोलीत जाताना नॉक करून जा. जेव्हा तुम्ही त्यांना आदर द्याल तेव्हा तेही तुमचा आदर करतील आणि गोष्टी लपवणारही नाहीत. शेवटी एक लक्षात ठेवा पालकांनो, जर मुलाने घरात आपली खोली बंद केली असेल तर याचा अर्थ असा होत नाही की ते चुकीच्या गोष्टी करतंय किंवा चुकीच्या गोष्टींच्या आहारी गेलंय. त्याला या वयामध्ये फक्त स्वतःचा एक थोडासा वेळ हवाय. त्यांना भीतीऐवजी विश्वासाची जागा द्या. मूल स्वतःहून तुमचे मित्र बनतील. तुमच्या घरातही तुमचं मूल खोलीचा दरवाजा बंद करतं का?
तेव्हा तुमची यावर प्रतिक्रिया काय असते मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. हा व्हिडिओ सर्व पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.